नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आपण याच्या आधी ऑलरेडी गव्हर्नमेंटचे जे काही कट ऑफ्स होते ते डिस्कस केलेले आहे आणि मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमच्या समोर आता प्रायव्हेट कॉलेजेसचा जे काही पर्टिक्युलर कॉलेजेसचा कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज ते परत घेऊन आलेली आहे. हा आपला पार्ट 4 राहणार आहे. याच्या आधी जर तुम्हाला गव्हर्नमेंटचे पाहिजे असेल तर पार्ट 1 आणि पार्ट 2 नक्की बघा आणि जर तुम्हाला अजून प्रायव्हेटचे बाकी कॉलेजेस पाहिजे असेल तर तुम्ही पार्ट 3 नक्की बघा. आता तिच्यात जे सर्व टॉपचे कॉलेजेस आहेत ते आपण कव्हर केलेले आहे. बाकीचे टॉपचे कॉलेजेस जे ते इकडं पण सेग्रिगेट झालेले आहे. तर हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते इथं नक्की भेटेल आणि सर्व कॉलेजेसचा कट ऑफ तुम्ही एकदा बघून घ्या आणि कोणत्या कट ऑफला आपला कुठे नंबर लागतोय का, कट ऑफ अकॉर्डिंग तुम्ही कशी लिस्ट बनवली पाहिजे ते पण एकदा ठरवून घ्या. म्हणजे कट ऑफ अकॉर्डिंग तुम्हाला समजून जाईल. आता कट ऑफ अकॉर्डिंग म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या कट ऑफने बनवायची का तर नाही, आपल्याला जे आपल्या कट ऑफ अकॉर्डिंग लिस्ट बनवायची कधीच राहत नाही. ती एकदम चुकीची पद्धत असते. आपल्याला नेहमी जे ते कॉलेजच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग लिस्ट बनवता आली पाहिजे, तेव्हाच आपला जो नंबर आहे तो एका चांगल्या कॉलेजमध्ये लागू शकतो. आणि प्रेफरन्स आपण कधी पण टॉप 2 जे बॉटमवाले लोवेस्टवाले प्रेफरन्स आहे ते तसेच गेले पाहिजे. रिव्ह्यूज अकॉर्डिंग बघा, तुम्ही पेशंट फ्लो बघा. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली असेल तर तुम्हाला ऑलरेडी जो PDF आहे तेच आमचे सर्व जे फॉर्मॅट आहे ते तुम्हाला आतापर्यंत भेटलेले असतील. तर त्याच्याबद्दल तुम्हाला चांगली जी इन्फॉर्मेशन आहे ती भेटली असेल की कोणतं कॉलेज आहे ते टॉपचं आहे, कोणत्या कॉलेजची काय फीज आहे. आणि जर तुम्हाला अजून पण आमची जी काउन्सिलिंग आहे ती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे 8275518480 हा आमचा नंबर आहे. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे की आम्हाला BMS MP BMS महाराष्ट्र MBBS महाराष्ट्रासाठी जे ते काउन्सिलिंग घ्यायची आहे. तर आमचे जे काही टीम मेंबर्स आहे ते तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज टाकून देतील. फीस डिटेल्स आम्ही तुम्हाला सेंड करून देऊ. तुम्हाला तेवढी फीस जी आहे ती पे करायची आहे आणि नंतर आमचे जे मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील आणि जी काही पर्सनल डिटेल्स तुमची आहे म्हणजे तुमचा रँक अकॉर्डिंग कॅटेगरी स्कोर कार्ड वगैरे जे सर्व प्रोसेस आहे ती सर्व करून घेतील आणि सर्व डिटेल्स तुम्हाला विचारून घेतील. तुम्हाला फक्त त्यांना ती शेअर करायची आहे. आणि नंतर एकदम निश्चिंत राहा. जर तुमचा जस्ट क्वालिफाईंग मार्क्सवर पण तुम्हाला वाटतंय की आमचा नंबर जो तो लागला पाहिजे, जर तुम्हाला आता 123 वगैरे पण मार्क्स असतील, OBCच्या एलिजिबिलिटीला पण तुमचे मार्क्स असतील तरी तुमचा नंबर जो आहे तो BMS कॉलेजला लागेल. पण इथं नाही, कुठे महाराष्ट्रात लागणार नाही, तो लागेल MPला. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये म्हणजे फक्त 15 लाख बजेटमध्ये जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल आणि तुमचा स्कोर पण खूप कमी आहे आणि तुम्हाला BMSच करायचं आहे यावर्षी, तर तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणजे MPची काउन्सिलिंग. तर तुम्ही फक्त आम्हाला एक मेसेज करा की आम्हाला BMS MPसाठी काउन्सिलिंग पाहिजे आहे. तुम्हाला 100% सीट देण्याची गॅरंटी आमची. तुम्ही त्याच्याबद्दल एकदम निश्चिंत राहा. आता आपण कॉलेजेसबद्दल डिस्कस करूयात टू द पॉईंट. आता सर्वात पहिलं कॉलेज आहे अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज. कुठलंही संगमनेरचं कॉलेज आहे. आता याचं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघतोय 2,88,166. OBCचा आहे 3,11,000. SCBC 3,24,000. SCचा आहे 3,32,000. STचा आहे 5,53,000. VJचा आहे 2,89,000. नंतर NTBचा आहे 3,13,000. NTCचा 3,05,000. NTD 3,08,000 आणि IQचा अराउंड 10 लाखापर्यंत कट ऑफ गेलेला आहे. तर कट ऑफ खूप कमी गेला. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला IQ कोट्याला ॲडमिशन घ्यायची आहे महाराष्ट्रात तर तुम्ही इथं ह्या कॉलेजला नक्की एक प्रेफरन्स द्या. हे कॉलेज तुम्ही भरू शकतात. नंतर इथं अंजन्य आयुर्वेद कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे. त्याचं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 2,63,000. OBCचा आहे अराउंड 2,72,000. SCBC 2,97,000. SCचा आहे 3,11,000. STचा आहे 4,70,000. VJचा आहे 2,73,000. NTB 3,12,000. NTC 2,80,000. NTD 2,63,000 आणि IQचा आहे 7,20,848. नंतर येतं आपलं भानुदास देहारे आयुर्वेदिक कॉलेज संगमनेरचं. त्याचा ओपनचा कट ऑफ जो आहे तो 3,32,000 आहे. नंतर OBCचा आपण बघतोय 3,42,000. SCBCचा आहे 3,53,000. SCचा आहे 3,58,000. ST 5,76,000. VJ 3,47,000. NTB 3,50,000. NTC 3,38,000. NTD 3,46,000 आणि IQचा आपल्याला कट ऑफ दिसतोय 9,87,000. नंतरचं कॉलेज येतं सुरेखा प्रकाश कोल्पे आयुर्वेद कॉलेज कोपरगावचं म्हणजे अहिल्यानगरचं कॉलेज आहे. त्याचं ओपनचा कट ऑफ आहे 3,36,000. OBC 3,43,000. SCBC 3,53,000. SCचा आहे 3,53,000. STचा आहे 5,79,000. VJचा आपल्याला दिसतोय 3,44,000. NTB 3,43,000. NTC 3,39,000 आणि NTDचा आहे 2,62,000.
नंतर येतं कॉलेज डॉक्टर गुणवंतराव सरवडे आयुर्वेद कॉलेज जळगावचं कॉलेज. नंतर याचं ओपन कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघतोय 3,19,000, OBC 3,29,000, SCBC 3,55,000, SC 3,66,000, ST 5 lakh अराउंड, विजेचा 3,40,000, NTB 3,49,000, NTC 3,39,000, NTD 3,40,000 आणि IQ कोटाचा 9,27,000 अराउंड आपल्याला जो कट ऑफ आहे तो दिसतो आहे. नंतर येतं शामराव पाटील इन्स्टिट्यूट आयुर्वेद कॉलेज सोलापूरचं कॉलेज आहे. ओपनचा आहे 2,95,000, OBC 3 lakh, SCBC 3,25,000, SC 3,43,000, ST 5,62,000, विजेचा आहे 3,35,000, NTBचा इथे एक पण अलॉटमेंट नाही आहे. जर तुम्ही NTBच्या कॅटेगरीला बिलॉंग करत आहात तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे की तुम्ही ह्या कॉलेजला जे ते प्रेफरन्स द्या, तर तुमचे जे रिझर्व सीट्स राहतात NTBचे ते तुम्हाला भेटू शकतात. NTCचा आहे 2,96,000, NTD 2,70,000 आणि IQचा कट ऑफ आपल्याला दिसतोय 6,74,000. दामजी पलसा गावित आयुर्वेद कॉलेज नंदुरबारचं कॉलेज आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 3,59,000, OBC 3,60,000, SCBC 3,64,000, SC 3,69,000, ST 5,79,000 अराउंड, विजेचा आहे 3,61,000 अराउंड. NTBचा इथं पण एकही अलॉटमेंट आपल्याला दिसत नाही आहे. NTCचा आहे 3,60,000, NTD 3,59,000, IQचा आहे 9,65,000. नंतर येतं VN तसगावकर आयुर्वेद कॉलेज कर्जतचं. ओपनचं कॅटेगरीचं कट ऑफ आहे 3,03,000, OBC 3,25,000, SCBC 3,12,000, SCचा आहे 3,13,000, STचा आहे 5,42,000, विजेचा आहे 3,66,000, NTB 2,73,000, NTC 2,93,000, NTDचा इथं एक पण अलॉटमेंट नाही आहे. IQचा आहे 9,62,512. नंतर येतं श्री शांताबाई ओतरमल जैन आयुर्वेद कॉलेज रायगडचं. ओपनचा आहे 3,35,000, OBC 3,46,000, SCBC 3,54,000, SCचा आहे 3,60,000, STचा आहे 5,71,000, विजेचा आहे 3,49,000, NTB 3,35,000, NTC 3,37,000, NTD 3,48,000 आणि IQचा आपल्याला कट ऑफ दिसतोय 9,13,462 अराउंड. नंतर येतं आपलं मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे मालेगावचं. त्याचं कॅटेगरी वाईज तर कोणताच कट ऑफ नाही राहत कारण मायनॉरिटी आहे, तर आपल्याला मायनॉरिटीमध्ये कोणत्याच कॅटेगरीचं रिझर्वेशन आपल्याला भेटत नाही. फक्त ज्यांची मायनॉरिटी तिथं असते तेच लोक तिथं ॲडमिशन घेऊ शकतात. तसं जैन मायनॉरिटीवाल्यांमध्ये आपण फक्त जैनलाच ॲडमिशन देऊ शकतो, जैन मायनॉरिटी कॉलेजला. तसं आपण मुस्लिम मायनॉरिटीला पण फक्त मुस्लिम लोकच अलाउड राहतात. म्हणून इथं कोणत्याच कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला दिसत नाही आहे. फक्त IQ कोट आपल्याला दिसतोय तो म्हणजे 10 लाखपर्यंत गेलेला आहे. नंतर आपण हे ऑलरेडी 10 कॉलेजेस जे इथे डिस्कस केले, अजून 10 आपण डिस्कस करू. मला फक्त इथे तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची ती म्हणजे की जर तुम्हाला IQ कोटामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तुमचं फिक्स आहे की आपल्याला महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायची आहे, आपला स्कोर कमी आहे पण आपला बजेट जर जास्त असेल तर आपल्याला IQ कोटा एकदम उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये जायची इच्छा नाही आहे आणि तुमचा बजेट जर चांगला आहे तर IQ कोटामध्ये तुम्ही आधीच जे ते सर्व जे कमी कट ऑफवाले कॉलेजेस आहे ते सेकंड राऊंडला लवकर टाका. सीट मॅट्रिक्स अकॉर्डिंग तिथं बघा की आपल्याला कोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो, कोणत्या कॉलेजला जास्त सीट्स ते रिमेनिंग आहे तर तिथं आपला नंबर लागेल. असे कॉलेजेस जे ते लवकरात लवकर टाका. थर्ड राऊंडला असं होईल की तुमचं जो बजेट पण जास्त राहिला तरी तुम्हाला IQ कोटा जो आहे तो अवेलेबल राहणार नाही, कारण खूप लोक IQ कोटासाठी जे ॲडमिशन आहे ते आधीच घेऊन टाकतात आणि IQ कोटाचे जे ॲडमिशन आहे जे कट ऑफ आहे ते फर्स्ट राऊंडलाच कमी राहतं आणि नंतर ते वाढत जातं. मग असं नको व्हायला की तुम्हाला जे चांगलं कॉलेज भेटणार होतं ते नको भेटायला. म्हणून सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर IQ कोटा घेणं फायनल आहे तर घेऊन टाका, कारण असं पण प्रायव्हेट कॉलेज तर लागणार नाही आहे कमी स्कोरला. जर तुमचा अराउंड 200 स्कोर असेल तर 200 स्कोरला तर प्रायव्हेट कॉलेज नाही लागणार, सेमी गव्हर्नमेंट नाही लागणार, गव्हर्नमेंट पण नाही लागणार. तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्येच IQ कोटासाठी अप्लाय करावं लागेल. मग ते एक राहू द्या डोक्यात की आपल्याला जे जर IQ कोटाला आपला नंबर लागतो तर आपला बजेट इतका राहायला पाहिजे आणि आपल्याला जर घ्यायचं आहे तर IQ कोटाला लवकरात लवकर आपण जो फॉर्म आहे तो भरायला पाहिजे आणि चॉईस फिलिंग तिथं भरायला पाहिजे. जर तुमचं बजेट कमी आहे तर MP तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. MP साठी जर तुम्हाला अराउंड 250 पण मार्क असतील, अराउंड तुमचे 280 पण मार्क्स असतील तरी तुम्ही MPचं रजिस्ट्रेशन आहे जे करूनच ठेवायला पाहिजे, कारण ऑलरेडी MPचा फर्स्ट राऊंड जो आहे तो संपलेला आहे. ऑल इंडिया कोटाचा पण आणि स्टेट कोटाचा पण आपल्याला चॉईस फिलिंग जी ती संपलेली दिसते आहे. आज जी चॉईस फिलिंगची लास्ट डेट आहे स्टेट कोटाची, तर तेवढं एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे MPसाठी तर एक काउन्सिलर नक्की लावून घ्या, कारण आता MPची काउन्सिलिंग पण संपण्यात आलेली आहे. शेवटी असं नको व्हायला की तुम्हाला कोणतंच कॉलेज जे ते भेटत नाही आणि नंतर तुम्ही फक्त डिपेंडंट राहून गेले. महाराष्ट्रात घेऊ आपण MP ला घेऊ, पण जर शेवटी एकही कॉलेज हातात राहिलं नाही तर रिपीट करण्याची वेळ येईल. म्हणून
तुम्ही महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन जे ते करूनच ठेवलं असेल, पण त्यासोबत तुम्ही MP चं पण रजिस्ट्रेशन जे ते करून ठेवा. जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची असेल तर फक्त लवकरात लवकर घ्या, कारण लिमिटेड सीट्स ऑलमोस्ट फुल होण्यात आलेले आहे. आणि नेमकं काय गोष्ट राहते की आता MP चे जे आमचे काही स्टुडंट्स होते त्यांचा फर्स्ट राऊंडला नंबर लागलेला आहे, तर आम्ही सध्या फ्री आहे की तुम्ही जर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुमच्यासोबत बोलू शकतो आणि तुमची जी काउन्सिलिंग आहे ते आमच्या हातात घेऊ शकतो. सर्वात इम्पॉर्टंट, आम्ही तुमची चॉईस फिलिंग स्वतः करत असतो. म्हणजे आम्हाला जेवढे कॉलेजेस माहिती आहे, आम्ही जेवढे बघून आलेलो आहे आणि आम्हाला जेवढं कॉलेजेसबद्दल माहिती की त्याचा रिव्ह्यू कसा आहे, त्याचं कॅम्पस कसं आहे, सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ते आमच्याजवळ असते. कारण आम्ही 3 वेळेस जे ते व्हिजिट देऊन येतो कॉलेजेसला की ते कॉलेज पर्टिक्युलरली कसं आहे. तर आम्ही उगाच असं सांगत नाही की हे कॉलेज चांगले ते कॉलेज चांगले, जे कॉलेज ॲक्च्युअली चांगले आहेत त्याचं आम्ही सांगत असतो आणि तुम्हाला आम्ही तिथंच ॲडमिशन देतो. म्हणून चॉईस फिलिंग आम्ही आमच्या हातात घेत असतो आणि तुम्हाला जे बेस्ट कॉलेज तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग भेटलं पाहिजे असंच आमचं जे मत आहे ते राहतं आणि तुम्हाला 100% गॅरंटेड ॲडमिशन आम्ही देऊन देऊ, त्याचं काहीच चिंता नाही आहे. आता आपण चैतन्य आयुर्वेद विद्यालय साकेगावबद्दल डिस्कस केलं. हे पण खूप लोकांच्या प्रेफरन्समध्ये राहतं IQ कोटासाठी. तर साकेगाव जळगावचं कॉलेज आहे. जर जळगावचे तुम्ही आजूबाजूला राहत असणार तर तुम्ही आमच्या ऑफिसला पण व्हिजिट देऊ शकतात. आम्हीचं ऑफिस जळगावला पण आहे आणि पुण्याला पण आहे. तर जळगावचं जर तुम्हाला चैतन्य पाहिजे असेल तर त्याचा आपण कट ऑफ बघून घेऊ. ओपनचा कट ऑफ आहे अराउंड 2,57,000, OBCचा 2,60,000, SC/BCचा 2,71,000, SCचा नंतर आहे 3,20,000, STचा आपल्याला कट ऑफ दिसत नाही आहे. VJचा आहे 2,83,000, NTB 2,63,000, NTC 2,60,000, NTD 2,84,000, PWDचा पण PWD आणि EWS राहतच नाही. IQचा आपल्याला दिसतोय 6,61,000. आता STचा आपल्याला कट ऑफ का दिसत नाही आहे, कारण STचं इथं एक पण जे आपल्याला विद्यार्थी आहे तो एनरोल्ड दिसत नाही आहे, ज्याला हे कॉलेज जे ते अलॉट झालेलं आहे. पुढचं कॉलेज आहे सावकार आयुर्वेद मेडिकल कॉलेज सातारा. ओपनचा कट ऑफ आहे 2,43,000, OBC 2,60,000, SC/BC 2,60,000, SCचा आहे अराउंड 2,93,000, STचा आहे 5 लाख, VJचा आहे 2,86,000, NTB 2,69,000, NTC 2,22,616 आणि IQ कोटाचा आपल्याला दिसतोय 7,37,857. मातोश्री आयुर्वेद मेडिकल कॉलेज परनेर अहिल्यानगरचं कॉलेज आहे. त्याचा ओपनचा कट ऑफ आपल्याला दिसतोय 3 लाख अराउंड, OBCचा 3,10,000, SC/BCचा 3,36,000, नंतर SCचा पण अराउंड 3,36,000, STचा आपल्याला दिसतोय 5,24,000, VJचा 3 लाख, NTBचा 3,12,000, NTCचा 3,19,000 आणि NTDचा 3,12,000. PWD EWS नॉट अवेलेबल. IQचा आहे अराउंड 9,54,000. नंतर इथं रुक्मिणी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अहिल्यानगरचं. ओपनचा 3,24,000, OBC अराउंड 3,34,000, SC/BC 3,48,000, SCचा आहे 3,50,000, STचा आहे 5,62,000, VJचा अराउंड आपल्याला दिसतोय 3,27,000, NTB 3,48,000, NTC 3,26,000, NTD 3,25,000, IQ 9,55,161. प्रदीप पाटील आयुर्वेद कॉलेज कोल्हापूरचं कॉलेज. त्याचं ओपनचं कट ऑफ आहे 2,88,000, OBC 3 लाख, SC/BC 3 लाख, SC 5,40,000, ST 5,40,000, VJचा अराउंड 2,94,000, NTBचा 2,83,000, NTC 2,90,000, NTD 3,14,000 आणि IQचा 9,81,000. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल आयुर्वेद सायन्स दिंडोरीचं कॉलेज आहे नाशिकचं. ओपनचं कट ऑफ आहे 2,58,000, OBC 2,66,000, SC/BC 2,79,000, SCचा आपल्याला दिसतोय 3 लाख, STचा 4,39,000, VJचा 2,89,000, NTB 2,80,000, NTC 2,73,000, NTD 2,24,000 आणि IQ कोटाचा 3,47,499. नंतर येतं अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सायन्स दोंडाईच्या धुळे. ओपनचं कट ऑफ आहे 3,20,000, OBC 3,38,000, SC/BC 3,54,000, SC 3,49,000, ST 4,88,000, VJचा आपल्याला कट ऑफ दिसत नाही आहे. NTBचा 3,22,000, NTC 3,27,000, NTD 3,27,000, PWD EWS नॉट अवेलेबल. IQचा आहे 9,25,000. नंतर आहे PV बेलाकर आयुर्वेद कॉलेज नेवासा अहमदनगरचं कॉलेज. ओपनचा आहे 3,29,000, OBC 3,39,000, SC/BC 3,38,000, SCचा आहे 3,56,000, STचा आहे 5,47,000, VJचा आहे 3,43,000, NTBचा आहे 3,33,000, NTCचा आपल्याला दिसतोय 3,32,000, NTD 3,12,000. IQचा आहे अराउंड 9,81,000. नंतर आहे मातोश्री आयुर्वेद कॉलेज धानोरे नाशिक. ओपनचा आहे 2,84,000, OBC 2,95,000, SC/BC 3 लाख, SC 3,13,000, STचा आहे 5,26,000, VJचा आहे 2,96,000, NTB 3 लाख, NTC 2,86,000, NTD
2,98,000 आणि IQचा आहे अराउंड 8,35,000. नंतर येतं जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वालवा, सांगलीचं कॉलेज आहे. याचा ओपनचा कट ऑफ आपल्याला दिसतोय 2,68,000, OBC 3 लाख, SCBC 2,80,000, SCचा आपल्याला दिसतोय 3,26,000, ST 5,36,000, BJचा 2,73,000, NTB 2,93,000, NTC 2,73,000, NTD 3 लाख आणि IQचा आपल्याला दिसतोय 7,22,000. हे आपलं लास्ट कॉलेज होतं. आज आपण 20 कॉलेजेसबद्दल जे ते डिस्कस केलेलं आहे आणि 20 कॉलेजेसचे कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेत. जर तुम्हाला सेकंड राऊंडचा काय एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सेकंड पार्ट, थर्ड पार्ट जो आहे आमचा प्रायव्हेट कॉलेजेसचा तो नक्की बघा. प्रायव्हेट कॉलेजेसच्या पार्टमध्ये फर्स्ट पार्टमध्ये आम्ही सर्व जे डिटेल्स आहे ते एकदम नीट दिलेले आहे आणि तुम्हाला त्याचं सर्व जी माहिती आहे ती प्रॉपर भेटेल. फक्त ही सिरीज जी ती कंप्लीट बघा, म्हणजे तुम्ही जर एकही पॉईंट जो आहे तो मिस करणार नाही आणि तुम्ही काउन्सिलिंग स्वतःहून पण एकदम नीट व्यवस्थितपणे करू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जे सर्व नोटिफिकेशन बारमध्ये भेटून जातील. त्यात अजून जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर मेसेज करा, कारण आता जास्त वेळ नाही आहे. MPचा फर्स्ट राऊंड ऑलरेडी झालेला आहे, महाराष्ट्राचा पहिला राऊंड झालेला आहे. आता फक्त आपल्याला हातात 2 राऊंड बाकी आहे आणि 2 राऊंड पण तुम्ही स्वतःच्या हातात घेऊ नका. एखादा काउन्सिलर चांगला बघा, त्यांच्या हातात द्या, ते आपले जे ॲडमिशन आहे ते नीट करून देतील. काउन्सिलर म्हणजे काय, तर काउन्सिलर जे लोक तुम्हाला गाईड करतात ते नाही की स्वतःच ते ॲडमिशन घेता एकदम डोनेशन वगैरे देऊन. डोनेशन वगैरे आम्ही घेत नसतो. आम्ही फक्त जेवढी आमची काउन्सिलिंग फी आहे तेवढीच चार्ज करतो. डोनेशन देऊन आम्ही ॲडमिशन करत नसतो. जर तुम्ही म्हणणार की आम्हाला डोनेशन देऊन ॲडमिशन करायची आहे तर ते आमच्याकडे होत नसतं. माऊली करिअर काउन्सिलिंग हे डोनेशन देऊन जे ते ॲडमिशन करत नसते. जर तुम्हाला लीगल वेमध्ये राऊंड थ्रू ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि फक्त लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही नाही म्हणते की आमच्याचकडे कॉन्टॅक्ट करा, तुम्ही दुसरं पण कुठे काउन्सिलिंग जॉईन केली असेल तर त्यांच्याकडनं पण तुम्ही जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती काढून घ्या, सर्व डिटेल्स त्यांना विचारा. फक्त असं नको व्हायला की तुम्ही 2-2 ठिकाणी जे ते तुमचे पैसे जे ते वाया घालता आहे. जर तुम्ही ऑलरेडी काउन्सिलिंग घेतलेली आहे तर तिथंच तुम्ही पूर्ण जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यांच्याचकडनं सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती घेऊन घ्या. उगाच 2 ठिकाणी काउन्सिलिंग घेऊन फायदा नाही आहे. तुम्हाला परत तुमचे दोघी ठिकाणी पैसे वाया जातील आणि त्यात अजून तुम्हाला जिथं काउन्सिलिंग घेतलेली आहे तिथून पण नीट रिप्लाय भेटणार नाही. म्हणून ऑलरेडी जिथं घेतली आहे तिथंच फोकस करा आणि जर नसेल घेतलेली तर तुम्ही आमच्याकडे पण घेऊ शकतात किंवा तुम्हाला जिथं वाटेल तिथं काउन्सिलिंग तुम्ही नक्की घेऊ शकतात. धन्यवाद.